कॅन्सर नुसता शब्द उच्चारला तरी काळजामध्ये धस्स होतं. असं असलं तरी सुद्धा या रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या, तशीच त्यावर मात करून त्याला परतवणाऱ्यांची संख्या देखील वाढतीये. जनसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी या कॅन्सरशी तगडी फाईट केली आहे आणि त्याला हरवलंय. अशीच एक कॅन्सरमुक्त झालेली सेलिब्रिटी कलाकार सध्या चर्चेत आली आहे. पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट. कॅन्सरवर यशस्वीरित्या मात करणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे डॉक्टरांच्या टीकेचं लक्ष ठरली आहे. याचं कारण तिने केलेली एक इन्स्टा पोस्ट. 2018 मध्ये मला कॅन्सर झाल्याचं कळलं. तेव्हा माझ्या निसर्गोपचार तज्ज्ञानं मला ऑटोफॅगी नावाच्या एका जैविक प्रक्रियेबद्दल सांगितलं, ज्यानं माझा कॅन्सर बरा होण्यात मोलाची भूमिका बजावली. हळूहळू मी आपल्या नियमित वेळापत्रकात याचा समावेश केला. तेव्हापासून मी हे फॉलो करते. सोनालीनं ज्या निसर्गोपचाराचा उल्लेख केलाय ते निसर्गोपचार म्हणजे काय ते पाहूया. स्वतःला बरं करण्याच्या शरीर क्षमतेला पूरक अशी उपचार पद्धती, हायड्रोथेरपी, ॲक्युपंक्चर, जीवनशैली आणि आहार पद्धती आदींमध्ये बदल करणं. या बदलांआधारे रुग्णाला बरं करण्यासाठी लक्ष देणं. सोनालीच्या याच पोस्टवर यकृत तज्ज्ञ डॉक्टर AB फिलिप्स यांनी टीका केली आहे. मिसेस बेंद्रे, मला तुमच्याकडून आणखी चांगल्या मार्गदर्शनाची अपेक्षा होती. कॅन्सरमुक्त झालेले रुग्ण, खास करून तुमच्यासारखे सेलिब्रिटी, सर्वसामान्य रुग्णांसाठी प्रेरणा ठरत असतात. तुम्ही ही माहिती देऊन त्यांची दिशाभूल करताय. 2018 मध्ये तुम्हाला स्टेज 4 कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया यासह कॅन्सरवरील प्रगत उपचारांसाठी आपण न्यूयॉर्कला गेला होता. त्यानंतर आपण कॅन्सरमुक्त झाला, निसर्गोपचार किंवा ऑटोफॅगीने नव्हे. तसंच ही पोस्ट करताना डॉक्टरांनी रुग्णांना सावधगिरीचा सल्ला दिलाय. ऑटोफॅगी ही केवळ जैविक पुनर्वापर प्रक्रिया आहे. त्यामुळे कॅन्सरवर उपचारांसाठी त्याचा उपयोग होतो किंवा त्यामुळे कॅन्सर नष्ट होतो असं म्हणण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. निसर्गोपचाराचं लेबल लावून उपचार ही शुद्ध फसवणूक आहे. डॉक्टरांच्या या टीकेला सोनालीनंही प्रत्युत्तर दिलंय. मी कॅन्सरशी 2 हात करत या आजारावर मात केली आहे. त्यामुळे होणाऱ्या वेदना, वाटणारी भीती मी खूप काळ अनुभवली आहे. मी जे काही म्हटलंय तो माझा अनुभव आहे. कोणत्याही 2 व्यक्तींना होणारा कॅन्सर जसा एकसारखा नसतो तसा त्याची उपचार पद्धतीही समान नसते. पूर्णपणे अभ्यास आणि वैद्यकीय सल्ल्यानंतर मी जे उपचार घेतले त्यातली एक ऑटोफॅगी आहे, ज्यानं मला फायदा झाला, आजही होतोय. आपलं यावर एकमत होईलच असं नाही, कारण प्रत्येकाला त्याच्यासाठी काय सुरक्षित वाटतं ते निवडण्याचा अधिकार आहे. मी नेहमीच माझ्या त्या अनुभवाबद्दल लोकांना सांगत राहीन. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करताना योग्य उपचार पद्धतीचं पालन करणं गरजेचं आहे. सोनालीनं सांगितल्यानुसार हा तिचा व्यक्तिगत अनुभव आहे. कॅन्सरच नाही तर कोणत्याही वैद्यकीय समस्येवर तज्ज्ञांचा सल्ला हेच योग्य उत्तर असतं. हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवायला हवं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.